सदाचरणात पूर्णता कशी साधता येईल. श्रावस्ती येथील जेतवनात भगवान वास करीत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धाम्मिक हा होता. धाम्मिकाने भगवंतांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणातून पूर्णता साधता येते. मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे. याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरवण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. सुशिक्षित जैन आणि परिवर्जक यांनाही आपले मत खंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस, त्या सर्वांनी आपला विमोचक सिद्धांत मान्य केला. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविला की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, असा तो धाम्मिक तथागताला म्हणाला. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंताने तथागत बुद्धाने उत्तर दिले, ऐका तर, मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगत आहे. ती ऐकावी आणि त्यानुसार वर्तन करावे. नंबर 1, हत्या करू नका. देहांत शासन करू नका. हिंसेला अनुज्ञा देऊ नका. कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये. दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वइच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. अब्रह्मचार्य जणू काय अग्नीचे घरता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रह्मचार्य साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागम करू नये. म्हणजे शीलवान राहा, शील पाळा. सभात, न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी मद्यपान करू नये. म्हणजे नशा येईल ते पदार्थ खाऊ नये, पिऊ नये. दुसऱ्याला मद्य पाजू नये. मद्यपानाला संमती देऊ नये. आणि मद्यपानाने बुद्धिभ्रष्ट होतो. म्हणजे दारू पिल्याने किंवा नशा केल्याने बुद्धी भ्रष्ट होते, हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा हे बुद्धिभ्रष्ट करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग ह्यापासून परावृत्त व्हा, दूर राहा. हत्या करू नका. चोरी करू नका. खोटे बोलू नका. उन्मादक पेय सेवन करू नका. व्यभिचार करू नका. भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका. गंधमाला धारण करू नका. आपला बिछाना भूमीवर पसरा. प्रत्येक उपोषणाच्या
दिवशी म्हणजे उपसंताच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतःकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. जसा एखादा सण उत्सव असतो तसे अष्टशील, पंचशील, त्रिशरण, पंचशील हे सर्व आपण पाळले पाहिजेत. प्रातकाळी म्हणजे सकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्न पाणी दान करा. ज्यांना गरज आहे त्यांना अन्नदान करा. आपल्या आईबापाचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाने एकनिष्ठेने अवलंब करणारा उपासक उच्चपद प्राप्त करील. अशा प्रकारे तथागताने त्या धम्मिकाला आणि त्याच्यासमोर जे त्याच्यासोबत आलेले 500 उपासक यांना सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल याच्यावरचा उपाय तथागतांनी सुचवलेला आहे आणि तो आपण सर्वांनी सुद्धा तो अंगीकारावा. आता चॅप्टर 5 सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. सहचारी म्हणजे सोबत्याची काही गरज नाही. सदाचरणाच्या मार्गावर जाण्यासाठी मला कोणी सोबती पाहिजे याची काही तथागत म्हणतात गरज नाही. कोणाची वाट पाहू नका. आपण स्वतः सुरुवात करा. ज्याला करायचं ते करेल, आता नाही करेल. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो. युद्धामध्ये जो हत्ती असतो त्या युद्धामध्ये वार करताना त्या हत्तीवर कितीतरी वार होतात तरी तो ते सहन करतो. त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. लोक काय म्हणतात त्याच्याकडे मला काही घेणं देणं नाही. कोणी हसो, कोणी टीका करो, कोणी चांगलं म्हणो, कोणी वाईट म्हणो. आपल्याला माहिती आहे आपण चांगले कर्म करतो ते आपण करत राहिले पाहिजेत. कोणाची वाट पाहायची नाही. हत्तीला माणसाळवून युद्धात नेतात. माणसाळलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणे ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकवलेले खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व म्हणजे घोडा आणि बलवान गजराज म्हणजे ताकदवर असा तो हत्ती हे सर्व खरोखर चांगले असतात. परंतु या सर्वाहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. तुम्ही हातावर काबू मिळवता, वाघावर काबू मिळवता, घोड्यावर काबू मिळवता, परंतु स्वतःच्या मनावर काबू मिळवा तोच तो श्रेष्ठ पुरुष होय असं तथागत म्हणतात. अश्व म्हणजे घोडा, गज ही सर्व वाहने, अश्व म्हणजे घोडा, गज म्हणजे हत्ती ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. त्या मार्गावर आत्मसंयमाने आत्मवाहनच चालू शकते. म्हणजे आपल्या मनावर त्याला ताबा मिळवावा लागतो. अप्रमादित राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रांतपणे म्हणजे नेहमी रात्रंदिवस लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात त्याप्रमाणे प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा म्हणजे मुक्तता करा. सद्वर्तनी दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. सद्वर्तनी दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालवलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे हत्तीप्रमाणे एकटाच पुढे जातो
त्याप्रमाणे तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्कारला, परंतु मूर्खाची मैत्री नको. म्हणजे मूर्खासंग थांबण्यापेक्षा एकटे जाऊन कुणीकडे उभे राहा, पण त्या मूर्खाच्या कळपात जाऊन उभे राहू नका. दुष्कृत्य न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्कारा. कुविचार मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही, असा निग्रह करून कुविचार उखडून टाका. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे अपवित्र जीवन आचरित नसले तर मी आचरणारच. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तर मी तसे करणार नाही. जरी दुसरे लोभिष्ठ असले तर मी परधनाचा लोभ धरणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्याबद्दल सदिच्छा बाळगेन. जरी दुसऱ्याच्या दृष्टी, संकल्पा, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी ह्या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. जरी दुसरे आर्य सत्यसंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे अलस, सुस्तपणा यांना पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वोदत्त असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. मागचे गर्विष्ठ आले पण तुम्ही मात्र गर्विष्ठ नसले पाहिजे. जरी दुसरे शंकेने पछाडलेले असले तरी तुम्ही निशंका राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दुष्टबुद्धीने, द्वेष, मत्सर, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट आणि निर्बुद्धपणा म्हणजे बेशरमपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान याने युक्त असले तरी तुम्ही मात्र त्यांच्या उलट असले पाहिजेत. अशा प्रकारे तथागताने आपल्याला अष्टांगिक मार्गाचं आचरण करा. हे या सदाचरणाच्या मार्गावर सहचर्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही, हे या चॅप्टरमध्ये तथागताने आपल्याला सांगितलं आहे. तर हा व्हिडिओ इथे थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे. सर्वांचं मंगल हो. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघांग नमामि. पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं मंगल हो. माझे जे श्रोते मंडळी आहेत, सबस्क्रायबर आहेत, लाईक करणारे आहेत, बघणारे आहेत, शेअर करणारे आहेत, त्या सर्वच बहुजनांना, त्या सर्वच माझ्या मित्रांना, बौद्ध उपासक उपासिकांना सर्वांचं मंगल हो. या पौर्णिमेनिमित्त सर्वांना मी शुभकामना देतो. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. जय भीम. नमः बुद्धाय. उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.